कधी विचार केलाय का की काही पुरुष यशाच्या शिखरावर सहज का पोहोचतात तर काही मात्र प्रचंड कष्टांनंतरही संघर्षातच का अडकलेले असतात? नमस्कार, मी नवल शिंदे. आपल्या नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलवरच्या आजच्या विशेष ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या प्राचीन तंत्रशास्त्रात एक अत्यंत सखोल सूत्र सांगितलं आहे. शक्तीशिवाय शिवसुद्धा शव आहेत. याचा अर्थ असा की पुरुषाची क्रियाशीलता जोपर्यंत स्त्री ऊर्जेशी संतुलित होत नाही तोपर्यंत यश आणि समृद्धी कायमस्वरूपी टिकू शकत नाही. आजच्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या घरातील आणि तुमच्या आतली स्त्री ऊर्जा तुमच्या आर्थिक प्रगतीचे बंद दरवाजे कशी उघडू शकते. तयार रहा एका अशा प्रवासासाठी जो तुमच्या जीवनातील धनाचा प्रवाह बदलण्याची ताकद ठेवतो. या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो वरवर पाहता एखाद्या प्राचीन रहस्यमय ग्रंथातील कथेसारखा वाटू शकतो. हो, आणि तो विषय खऱ्या आयुष्याशी खूप जोडलेला आहे. अगदी बरोबर. आजच्या आधुनिक जगातील व्यावसायिक यश, बँक बॅलन्स आणि मानसिक शांतीशी त्याचा थेट संबंध आहे. खरं तर आपण ज्या स्रोतावर आज चर्चा करणार आहोत तो खूपच वेगळा आहे. हो. आणि या चर्चेचं एक विशिष्ट मिशन आहे. हो, ते म्हणजे प्राचीन तांत्रिक ज्ञान आणि आजचं आधुनिक मानसशास्त्र यांच्यातील दुवा शोधणे. यशासाठी केवळ कष्ट करणं पुरेसे नसते, तर ग्रहणशीलता म्हणजे रिसेप्टिव्हिटी किती महत्वाची असते हे आपण डिकोड करणार आहोत. नक्कीच, कारण आजकाल लोक फक्त धावतायत. ठीक आहे, आपण हे उलगडून बघूया. या माहितीच्या मुळाशी एक अत्यंत मूलभूत संकल्पना आहे. ती म्हणजे या ब्रह्मांडात मुख्यत्वे दोन ऊर्जा काम करतात, शिव आणि शक्ती, ज्याला आपण पुरुष आणि प्रकृती असंही म्हणतो. पण अडचण अशी आहे की आजच्या धावपळीच्या जगाने यातील एका अत्यंत महत्वाच्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. इथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे ज्या स्रोताचा आपण अभ्यास करत आहोत तो या संकल्पनेला केवळ एखादी अंधश्रद्धा किंवा जुनी कर्मकांडांची परंपरा म्हणून बाजूला काढत नाही. बरोबर. त्याऐवजी हा स्रोत यामागे दडलेले ऊर्जेचे आणि विज्ञानाचे एक सखोल तत्व अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने समोर मांडतो. जेव्हा आपण प्राचीन साहित्यातील पुरुष आणि स्त्री ऊर्जेबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ भौतिक शरीरांबद्दल बोलत नसतो. म्हणजे स्त्री पुरुष या भेदाबद्दल नाही. अगदी तसंच. आपण निसर्गातील दोन परस्पर पूरक शक्तींबद्दल बोलत आहोत ज्या संपूर्ण सृष्टीचा आणि मानवी अस्तित्वाचा समतोल राखतात. हे ऐकल्यावर एक वेगळंच परिमाण उघडतंय, कारण या स्रोताने प्राचीन ग्रंथांचे जे संदर्भ दिले आहेत ते खूपच विचार करायला लावणारे आहेत. हो, त्यांनी देवी महात्म्य ग्रंथाचा उल्लेख केलाय ना? हो, आणि तो उल्लेख केवळ एका पौराणिक कथेपुरता मर्यादित नाहीये, जेव्हा सर्व शक्तिशाली पुरुष देवतांना असुरांकडून सतत पराभव पत्करावा लागत होता आणि त्यांची अस्त्रशस्त्रे कुचकामी ठरत होती. तेव्हा त्यांनी कोणाची मदत घेतली? त्यांनी देवीची म्हणजेच शक्तीची शरण घेतली. आणि ऋग्वेदातील देवी सूक्तमधील एका मंत्राचा इथे जो विशेष उल्लेख आहे, अहम राष्ट्रीय संघमणी वसुनाम, हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे. हो, याचा अर्थ असा सांगितला आहे की मीच धन आणि समृद्धीला एकत्रित करणारी आणि टिकवून ठेवणारी शक्ती आहे. हे केवळ एक स्तुतिगीत वाटू शकतं, पण स्रोत सांगतो की हे ऊर्जेचं एक अत्यंत प्रगत वैज्ञानिक सत्य आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर शाक्त परंपरेतील एक अत्यंत मूलभूत आणि काहीसा धक्कादायक वाटणारा सिद्धांत समोर येतो. कोणता? शिव शक्तीविना शव आहे. बापरे, हे खूपच प्रभावी विधान आहे. हो ना? याचा अर्थ असा की शिव म्हणजेच सर्वोच्च पुरुष ऊर्जा ही स्वतःहून निष्क्रिय, निर्जीव किंवा सुप्त अवस्थेत असते जोपर्यंत तिला शक्तीची म्हणजेच सक्रिय स्त्री ऊर्जेची जोड मिळत नाही. हे तत्व समजून घेण्यासाठी आपण एका अतिशय साध्या दैनंदिन उदाहरणाकडे पाहू शकतो. अगदी बरोबर. विजेच्या दिव्याचं उदाहरण, मला तो भाग खूप आवडला होता. हो, ते खूप सोपं आणि चपखल आहे. जसा एखादा विजेचा दिवा लागण्यासाठी आणि प्रकाश निर्माण होण्यासाठी केवळ एका तारेची गरज नसते, तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही तारांची आवश्यकता असते. हो, धनात्मक आणि ऋणात्मक ऊर्जा. यातील एकही तार कमी असेल तर वीज प्रवाहित होत नाही. तसंच भौतिक जगात संपत्ती निर्माण करण्यासाठी केवळ देणारी किंवा कृती करणारी ऊर्जा पुरेशी नसते. तिथे ती ग्रहण करणारी ऊर्जाही तितकीच आवश्यक असते. आणि दुसरे एक उत्कृष्ट उदाहरण यात दिलंय, ते म्हणजे पृथ्वी आणि बीजाचं. एखाद्या बीजामध्ये एक विशाल वृक्ष बनण्याची क्षमता असू शकते, पण ती क्षमता एकट्याने स्वतःला सिद्ध करू शकत नाही. अगदी खरंय.
जेव्हा ते बीज पृथ्वीच्या कुशीत जातं तेव्हा पृथ्वी त्या बीजाला ग्रहण करते, ती एक सुरक्षित जागा देते, त्याचं पोषण करते आणि एका विशाल फळ देणाऱ्या वृक्षाच्या रूपात ते परत करते. खूपच सुंदर उपमा आहे ही. पुरुष ऊर्जा ही त्या बीजासारखी किंवा केवळ देणाऱ्या ऊर्जेसारखी आहे, तर स्त्री ऊर्जा ही पृथ्वीसारखी ग्रहणशील, संयमी आणि सृजनात्मक आहे. आणि तंत्रशास्त्रामध्ये ज्या 10 महाविद्यांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये काली, तारा, भुवनेश्वरी यांसारख्या देवी आहेत, तिथे विशेषतः कमला या देवीचा उल्लेख येतो. हो, कमला देवी ही धन आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते. प्राचीन तांत्रिक साधकांना हे पक्के ठाऊक होते की भौतिक जगात संपत्ती मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी या ग्रहणशील स्त्री ऊर्जेची साधना करणे अनिवार्य आहे. नक्कीच. इथेच हा विषय खरंच खूप रंजक होतो, कारण हा स्रोत केवळ बाहेरच्या जगातील किंवा निसर्गातील ऊर्जेबद्दल बोलून थांबत नाही. तो थेट मानवी शरीराच्या आत डोकावतो. हो, शरीरातील ऊर्जा मार्गांकडे, ज्यांना योगशास्त्रामध्ये नाड्या म्हटलं जातं, त्याकडे तो लक्ष वेधतो, विशेषतः इडा आणि पिंगला नाडी. हे शारीरिक आणि मानसिक पातळीवरील अत्यंत अचूक विश्लेषण आहे. मानवी शरीराच्या उजव्या बाजूला पिंगला नाडी असते, जी पुरुष ऊर्जा मानली जाते. हो, ती सूर्य, उष्णता आणि सतत क्रियाशील राहण्याचं प्रतीक आहे. तर डाव्या बाजूला इडा नाडी असते, जी स्त्री ऊर्जा, चंद्र आणि ग्रहणशीलतेचे प्रतिनिधित्व करते. अगदी बरोबर. आता आधुनिक जगाची सर्वात मोठी अडचण अशी आहे की बहुतांश लोक केवळ त्यांच्या पिंगला नाडीवरच काम करत असतात. म्हणजे सतत धावत राहणे. हो, ते सतत आक्रमक असतात, सतत काम करत राहतात, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतत काहीतरी देण्याचा किंवा करण्याचा प्रयत्नात असतात. याला आपण आजच्या भाषेत हसल कल्चर म्हणू शकतो. अगदी तसंच. हे अगदी त्या व्यक्तीसारखं आहे ज्याने एकाच वेळी 5 कप कडक कॉफी प्यायली आहे आणि तो ट्रेडमिलवर वेगाने पळतोय. तो घाम गाळतोय, प्रचंड ऊर्जा खर्च करतोय, पण प्रत्यक्षात तो एकाच जागी आहे. तो कुठेही पोहोचत नाहीये, कारण त्याने स्वतःला ग्रहण करण्याच्या अवस्थेत ठेवलेलंच नाही. स्रोत स्पष्ट करतो की जोपर्यंत इडा नाडी म्हणजेच ग्रहणशीलता सक्रिय होत नाही, तोपर्यंत केवळ आंधळेपणाने काम करून संपत्ती टिकत नाही. यात दिलेलं मुठीचं उदाहरण खूपच सूचक आहे. हो, ते मुठीचं उदाहरण सांगा ना. जर एखाद्या व्यक्तीची मूठ घट्ट बंद असेल तर त्याच्याकडे देण्याची किती क्षमता असली तरी ती व्यक्ती नवीन काही ग्रहण करू शकत नाही. काहीतरी मिळवण्यासाठी हात उघडे ठेवावे लागतात. म्हणजे ग्रहणशील असावं लागतं. हो, स्त्री ऊर्जा ही शरीरातील मूलाधारापासून ते अनाहतापर्यंत सर्व 7 चक्रांना संतुलित करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करते. आणि जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हा काय होते? आपण अनेकदा समाजात पाहतो की काही लोकांकडे अचानक भरपूर धन येते, पण ते टिकत नाही. यश मिळतं, पण रात्रीची झोप उडते. मालमत्ता तयार होते, पण त्याचं सुख उपभोगता येत नाही. याचं कारण म्हणजे तिथे ती ग्रहणशील स्त्री ऊर्जा असंतुलित झालेली असते. ती व्यक्ती पैसे तर कमवते, पण ते पैसे सामावून घेण्याची, पचवण्याची भावनिक आणि मानसिक क्षमता त्याच्याकडे नसते. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की एखाद्या पुरुषाच्या जीवनात ही स्त्री ऊर्जा नक्की येते कुठून? या स्रोताने 3 मुख्य स्रोत अतिशय स्पष्टपणे सांगितले आहेत. पहिला स्रोत आहे माता किंवा आई. हो, आई ही मानवी जीवनातील पहिली स्त्री असते जी पोषण आणि निस्वार्थ प्रेम देते. जर आईचे आशीर्वाद नसतील किंवा आईसोबतचे नाते तणावपूर्ण असेल तर ऊर्जेचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्रोत खंडित होतो. त्यानंतर दुसरा आणि कदाचित सर्वात शक्तिशाली स्रोत सांगितला आहे, तो म्हणजे पत्नी किंवा प्रेमिका. याला सर्वात शक्तिशाली का म्हटलंय माहितीये? कारण इथे केवळ एकाच पातळीवर देवाणघेवाण होत नाही. बरोबर. इथे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर 2 ऊर्जांचे मिलन होत असते. प्राचीन ग्रंथांमध्ये पत्नीला अर्धांगिनी म्हटले आहे. या संकल्पनेनुसार जोपर्यंत स्त्री ऊर्जा जोडली जात नाही, तोपर्यंत पुरुष अपूर्ण असतो. जेव्हा घरातील स्त्री आनंदी, सुरक्षित आणि सन्मानित असते, तेव्हा तिची ती सकारात्मक ऊर्जा थेट पुरुषाच्या यशाचा प्रवाह बनते. हे ऐकायला खूप पारंपरिक वाटू शकतं, पण इथेच हा स्रोत आधुनिक मानसशास्त्राचा जो संदर्भ देतो तो याला एक भक्कम वैज्ञानिक आधार देतो. हो, मानसशास्त्रीय अभ्यासातून असं दिसून आलंय की जे पुरुष आपल्या जोडीदाराशी सकारात्मक आणि सन्मानजनक संबंध ठेवतात, ते त्यांच्या करिअर आणि व्यवसायात लक्षणीयरित्या अधिक यशस्वी होतात. हे अगदी तार्किक आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे घरातील संतुलित स्त्री ऊर्जा एका सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. सिक्युरिटी ब्लँकेट.
ती पुरुषाला भावनिक स्थिरता देते. मानवी मेंदूचं कार्य समजून घेतले तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला घरातून पूर्ण भावनिक सुरक्षा मिळते तेव्हा त्याच्या मेंदूचा एक्झिक्युटिव्ह फंक्शन पूर्ण क्षमतेने काम करू लागतो. म्हणजे तो अस्तित्वाच्या आणि सुरक्षिततेच्या लढाईतून बाहेर पडतो. हो, आणि रणनीती तसंच प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकतो. जेव्हा घरची बाजू सुरक्षित आणि शांत असते तेव्हा निर्णय क्षमता वाढते आणि व्यवसायात आवश्यक ती मोठी जोखीम पत्करण्याचं धैर्य नैसर्गिकरित्या येतं. याच कारणामुळे प्राचीन काळी राजे जेव्हा मोठे यज्ञ करत असत किंवा राज्याचे महत्वाचे दूरगामी निर्णय घेत असत तेव्हा राणीला नेहमी स्वतःच्या शेजारी बसवत असत. हे केवळ एक देखाव्याचे कर्मकांड नव्हते. नाही, त्यामागे निर्णय प्रक्रियेत पूर्णता आणि समतोल आणण्याचा अत्यंत स्पष्ट हेतू होता. एका बाजूला पुरुषाचा अतितार्किक दृष्टिकोन आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीचे अंतर्ज्ञान आणि दूरदृष्टी. हे दोन्ही एकत्र आल्यावरच सर्वोत्तम आणि संतुलित निर्णय होतात. आणि याच संदर्भात श्रोत्यानं मनुस्मृतीच्या एका अत्यंत प्रसिद्ध श्लोकाचा संदर्भ दिलाय, ज्याचा दुर्दैवाने अनेकदा चुकीचा अर्थ काढला जातो. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे स्त्रियांचा आदर होतो तिथे देवता वास करतात आणि त्यांच्यासोबत समृद्धी येते. या श्लोकाचा अर्थ केवळ पूजा करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आदर आणि सकारात्मक वातावरणाबद्दल आहे. आणि इथे लक्ष्मीदेवी चंचल का म्हणली जाते याचंही एक अत्यंत तार्किक स्पष्टीकरण मिळतं. संपत्तीला लक्ष्मी म्हटलं जातं आणि लक्ष्मी केवळ अशाच ठिकाणी स्थिर राहते जिथे सन्मान, प्रेम आणि सकारात्मकता असते. जिथे सतत अपमान, तणाव आणि नकारात्मकता असते तिथून संपत्ती किंवा लक्ष्मी निघून जाते. स्त्री ऊर्जेचा मूळ स्वभावही तसाच आहे. ती केवळ सुरक्षित आणि सन्मानीय वातावरणातच फुलते. अगदी खरंय. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? विशेषतः त्या लोकांसाठी ज्यांच्या जीवनात सध्या कोणतीही स्त्री नाही, जे अविवाहित आहेत किंवा जे एकटे राहतात, त्यांचं काय? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या आयुष्यात बाह्य स्त्री ऊर्जा नाही म्हणजे ते कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत का? यावरून एक अतिशय महत्त्वाचा तात्विक प्रश्न उभा राहतो आणि श्रोताने याचं दिलेलं उत्तर खूपच दिलासादायक आणि सखोल आहे. अर्धनारीश्वर संकल्पना ना? हो, इथे योग आणि तंत्रातील अर्धनारीश्वर संकल्पना समजून घेणं गरजेचे आहे. अर्धा शिव आणि अर्धी पार्वती ही केवळ एक मूर्ती नाहीये, तर हे मानवी मानसशास्त्राचे आणि ऊर्जेचे एक प्रतीक आहे. प्रत्येक माणसामध्ये, मग तो पुरुष असो वा स्त्री, दोन्ही तत्व अस्तित्वात असतात. स्त्री ऊर्जा ही केवळ बाह्य भौतिक शरीरापुरती मर्यादित नाहीये. तो एक गुण आहे, संवेदनशीलता आहे, एक तत्व आहे. म्हणजेच स्वतःमधील कोमलता, संवेदनशीलता आणि सहज ग्रहणशीलता स्वीकारून कोणताही माणूस आपली स्वतःची अंतर्गत स्त्री ऊर्जा जागृत करू शकतो. अगदी बरोबर. स्वतःच्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करणं, कलेचा आस्वाद घेणं किंवा नुसतंच शांत बसून निसर्गातील बदल अनुभवणं, यातूनही अंतर्गत ईडानाडी सक्रिय होऊ शकते. तंतोतंत. पण त्याचवेळी स्त्रोत हे देखील मान्य करतो की जेव्हा बाह्य स्त्री ऊर्जा योग्य प्रकारे आणि सकारात्मकतेने जोडली जाते तेव्हा त्याचा प्रभाव अनेक पटींनी अधिक शक्तिशाली असतो. चुंबकाच्या उदाहरणासारखं. पुरुष आणि स्त्री ऊर्जा खऱ्या अर्थाने आदराने एकत्र येतात तेव्हा ते एक असं ऊर्जा क्षेत्र तयार करतात जे यश, संधी आणि समृद्धीला अक्षरशः स्वतःकडे खेचून घेतं. हे खूपच रंजक आहे. आता आपण थोड्या प्रात्यक्षिकाकडे म्हणजेच कृतीकडे वळूया. केवळ तत्वज्ञान ऐकून किंवा संकल्पना समजून घेऊन उपयोग नाही, तर हे रोजच्या प्रत्यक्षात कसं आणायचं? या स्रोतामध्ये काही अतिशय व्यावहारिक उपाय, विधी आणि मानसशास्त्रीय तंत्रे सांगितली आहेत. पहिला आणि सर्वात सोपा वाटणारा उपाय आहे आईचा आशीर्वाद घेणे. रोज आईच्या पाया पडणे. आणि इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही केवळ एक जुनी रूढी किंवा केवळ एक औपचारिकता नाही. यामागे एक सखोल ऊर्जाशास्त्र आणि मानसशास्त्र दडलेलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती खाली वाकून दुसऱ्याच्या चरणांना स्पर्श करते तेव्हा सर्वात पहिली गोष्ट कोणती घडते? तर त्या व्यक्तीचा अहंकार, त्याचा मीपणा गळून पडतो. मान खाली झुकवणं हे समर्पणाचं लक्षण आहे. त्या क्षणी ती व्यक्ती एका ग्रहणशीलतेच्या अवस्थेत येते आणि जेव्हा मेंदू अशा नम्र अवस्थेत असतो तेव्हा मातेची सकारात्मक ऊर्जा, तिचे आशीर्वाद थेट त्या व्यक्तीच्या मानसिक पातळीवर आणि मेंदूत प्रवेश करतात. हे एका अर्थाने सकारात्मक ऊर्जेचे संक्रमण आहे, एनर्जी ट्रान्सफर. हा दृष्टिकोन खरोखरच सर्व काही बदलून टाकतो. दुसरा उपाय सांगितला आहे तो म्हणजे जोडीदारामध्ये लक्ष्मीचे रूप पाहणे. आता
आजच्या काळात हे ऐकायला थोडं अतिशयोक्तीपूर्ण किंवा अंधश्रद्धेसारखं वाटू शकतं. पण स्रोताने याला एक अतिशय सुंदर शब्द वापरला आहे, सायकोलॉजिकल प्रोग्रॅमिंग. जर एखाद्या व्यक्तीने रोज सकाळी आपल्या जोडीदारामध्ये लक्ष्मीचं किंवा समृद्धीचे रूप पाहण्याचा मानसिक सराव केला तर काय होईल? त्याची वागणूक आपोआपच सन्मानजनक बनेल. मेंदूला अशा प्रकारची सवय लागल्यामुळे शब्दांमधील कठोरता कमी होईल आणि नात्यात एक नैसर्गिक आदर निर्माण होईल. आणि जेव्हा नात्यात आदर निर्माण होतो तेव्हा घरचं वातावरण शांत होतं, जे अप्रत्यक्षपणे व्यावसायिक यशाला चालना देतं. तिसरा उपाय जो सांगितला आहे तो शुक्रवारच्या लक्ष्मी साधनेचा आहे. पण इथेही केवळ मूर्तीसमोर बसून मंत्र म्हणण्यापुरता हा उपाय मर्यादित नाहीये. त्या दिवशी घरातील सर्व स्त्रियांचा विशेष सन्मान करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजातील गरीब आणि गरजू स्त्रियांना मदत करणे, अन्नदान करणे या गोष्टी सुचवल्या आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थपणे दुसऱ्याला मदत करते तेव्हा ती स्वतःच्या मनातील टंचाईच्या मानसिकतेतून बाहेर पडून समृद्धीच्या मानसिकतेत प्रवेश करते. स्केर्सिटी माइंडसेटमधनं बाहेर पडणं खूप महत्त्वाचं आहे. यातून खऱ्या अर्थाने ब्रह्मांडात असलेल्या लक्ष्मी ऊर्जेची सेवा घडते. यासोबतच स्रोताने स्वतःच्या आत दडलेली इडानाडी सक्रिय करण्यासाठी एक अतिशय सोपा श्वासोच्छवासाचा व्यायाम सांगितला आहे. हा एक प्रकारचा फिजिओलॉजिकल हॅक आहे. दररोज फक्त 10 मिनिटं शांत बसून उजवी नाकपुडी बंद करायची आणि केवळ डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. योगशास्त्रानुसार यामुळे शरीरातील स्त्री ऊर्जा म्हणजेच शीतलता सक्रिय होते. आणि श्वास घेताना अशी कल्पना करायची आहे की चांदीसारखी शीतल ऊर्जा शरीरात प्रवेश करत आहे आणि शरीरातील सर्व चक्रांना, सर्व ताणतणावांना शांत आणि संतुलित करत आहे. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर डाव्या नाकपुडीने श्वास घेतल्याने शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम सक्रिय होते, जी शरीराला रेस्ट अँड डायजेस्ट या अवस्थेत आणते. जोपर्यंत शरीर आणि मन शांत अवस्थेत नसते तोपर्यंत कोणतीही नवीन माहिती किंवा संपत्ती ग्रहण करणे शक्य नसते. याशिवाय आपल्या सभोवतालचं वातावरणही तितकंच महत्त्वाचं असल्याचं हा स्रोत सांगतो. घराची उत्तर पूर्व दिशा म्हणजे ईशान्य दिशा स्वच्छ ठेवणं, घरात मधुर संगीत आणि नैसर्गिक सुगंधाचा वापर करणं. यामुळे मनाला शांतता मिळते आणि लक्ष्मी ऊर्जा तिथे स्थिर राहते असं मानलं जातं. या सर्व सकारात्मक उपायांसोबतच स्रोताने एका अत्यंत गंभीर आणि सावध करणाऱ्या परिणामाचीही आठवण करून दिली आहे: शाप आणि आशीर्वाद. हा भाग अतिशय लक्षवेधी आहे. प्राचीन साहित्यातील रूपके वापरून हे स्पष्ट केले आहे की जर स्त्रीच्या भावनांचा सतत अनादर केला गेला तर त्याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम किती भयानक असू शकतात. इतिहासातील आणि महाकाव्यांमधील मोठे दाखले दिले आहेत. महाभारतात भरसभेत झालेला द्रौपदीचा अपमान असो किंवा रामायणात सीतेवर ओढवलेला प्रसंग असो, या घटना केवळ कथा नाहीत. जेव्हा समाज किंवा एखादी व्यवस्था आपल्यातील सर्वात महत्त्वाच्या घरणशील आणि सृजनात्मक ऊर्जेचा अपमान करते तेव्हा कितीही मोठे आणि शक्तिशाली साम्राज्य असले तरी ते नष्ट होते. हा एक वैश्विक नियम यात मांडला आहे. आणि म्हणूनच व्हिडिओच्या अगदी शेवटी जो तांत्रिक बीजमंत्र दिला आहे, ओम श्रीम ह्रीम कम महालक्ष्मीये नमः, त्याबद्दल एक अत्यंत कडक आणि स्पष्ट अट घालण्यात आली आहे. हा मंत्र केवळ पोपटपंची करून किंवा 1000 वेळा जपून चालणार नाही. जर एखादी व्यक्ती मंत्राचा जप करत आहे पण प्रत्यक्ष जीवनात आपल्या आईचा, पत्नीचा किंवा इतर स्त्रियांचा अपमान करत आहे तर तो मंत्र अजिबात काम करणार नाही. व्यक्तीचे वर्तन त्या मंत्रातील ऊर्जेशी सुसंगत असलेच पाहिजे. कृती आणि उच्चार यात तफावत असेल तर सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. खऱ्या अर्थानं हा स्रोत आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतो. आपण बाहेर यश शोधत असतो, पण यशाचा खरा पाया आपल्या घरातील आणि मनातील ऊर्जेच्या संतुलनात असतो. आपण आता या अत्यंत विचार करायला लावणाऱ्या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. या संपूर्ण विश्लेषणाचा गोषवारा काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: ही चर्चा कोणत्याही प्रकारे पुरुष आणि स्त्री यांच्यातील श्रेष्ठत्वाची किंवा कोण जास्त महत्त्वाचं आहे याची लढाई अजिबात नाही. तर ती या संपूर्ण ब्रह्मांडात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात काम करणारी, यशाला चालना देणारी आणि टिकवून ठेवणारी एक अपरिहार्य आणि एकमेकांना पूरक असणारी शक्ती आहे. निसर्गाचं उदाहरण घ्यायचं तर सूर्य आणि चंद्र जसे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, सूर्याच्या प्रखरतेशिवाय चंद्राला प्रकाश नाही आणि चंद्राच्या शीतलतेशिवाय सूर्याची ती प्रखरता सहन करणं कठीण होऊन जाईल.
तसेच पुरुष ऊर्जा म्हणजे कृती आणि स्त्री ऊर्जा म्हणजे ग्रहणशीलता या एकमेकांना पूर्ण करणाऱ्या शक्ती आहेत. आणि हा 2 ऊर्जांमधला समतोलच खऱ्या शाश्वत यशाची आणि मानसिक शांतीची गुरुकिल्ली आहे, असे हे प्राचीन तंत्रज्ञान आपल्याला अत्यंत आधुनिक संदर्भात सांगते. अगदी खरे. आता ही चर्चा संपवण्यापूर्वी आपण एका वेगळ्या पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार करूया. या संपूर्ण माहितीच्या आधारे एक मोठा आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता प्रश्न? जर एखादी व्यक्तीची बाह्य आर्थिक परिस्थिती किंवा त्याचे व्यावसायिक यश हे केवळ त्याच्या अंतर्गत असलेल्या पुरुष आणि स्त्री ऊर्जांच्या संतुलनाचे प्रतिबिंब असेल, तर आजचे आपले आधुनिक जग एका मोठ्या मानसिक धोक्याच्या उंबरठ्यावर उभे आहे का? असा विचार का आला? कारण आजचे हे जग सतत फक्त काम करा, संघर्ष करा, आक्रमक व्हा, झोपू नका यावरच भर देते, जे पूर्णपणे आणि केवळ पिंगला नाडीवर चालते. हो, ते तर आहेच. मग ते जग खऱ्या अर्थाने निर्माण केलेली संपत्ती उपभोगण्यास, पचवण्यास आणि मानसिक शांती टिकवून ठेवण्यास सक्षम आहे का? हां, खरोखरच आजच्या काळातील सर्वात मोठा विरोधाभास आहे. कृतीतून संपत्ती तर निर्माण होईल, पण ती सामावून घेण्यासाठी लागणारी शक्ती आपण हरवून तर बसलो नाही ना? ऐकणाऱ्यांसाठी हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे. सतत धावत राहणं सोपं आहे, पण योग्य वेळी थांबून शांत राहून आयुष्यातील यश ग्रहण करणे हे एक मोठे आणि दुर्मिळ कौशल्य बनलं आहे. अगदी अचूक. तर आजच्या या अत्यंत रंजक आणि सखोल चर्चेत आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. यातून प्राचीन ज्ञानाकडे आणि स्वतःच्या यशाकडे पाहण्याचा नक्कीच एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासह. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की स्त्री ऊर्जा ही केवळ एक भावना नसून ती एक जिवंत शक्ती आहे, जी पुरुषाच्या कष्टांना समृद्धीच्या वृक्षात रूपांतरित करते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीचा सन्मान करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मांडीय लक्ष्मीचा सन्मान करत असता. तुमच्या प्रगतीसाठी आजपासूनच 2 गोष्टींची सुरुवात करा. आपल्या मातेचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या पत्नीमध्ये लक्ष्मीचं रूप पाहून तिच्या अंतःप्रेरणेचा आदर करा. तुमच्यातील इड्डानाडी जागृत करून ग्रहणशील बना, कारण मिटलेल्या मुठेत कधीच धन टिकत नाही. हा ऑकल्ट मास्टर क्लास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर या माहितीने तुमच्या विचारांना दिशा दिली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच गूढ आणि प्रभावशाळी आध्यात्मिक रहस्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्त्री शक्तीला नमन आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो हीच प्रार्थना. धन्यवाद.